नमस्कार मित्रांनो, अखेर या लाभार्थ्यांची प्रतीक्षा संपली। डीबीटी मार्फत थेट बँक खात्यात पैसे जमा। मोठी आनंदाची बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून या लाभार्थ्यांसाठी देण्यात आली आहे। प्रत्येक कुटुंबातील एक तरी लाभार्थी या योजनेचा लाभ घेत असेल किंवा भविष्यामध्ये जर तुम्ही लाभ घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबत महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत 7 फेब्रुवारी 2025 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। आता या शासन निर्णयामध्ये जे ठळक मुद्दे देण्यात आलेले आहेत, किती लाभार्थी पात्र असणार आहेत याबद्दलची माहिती समजून घेऊया। सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना व केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना माहे डिसेंबर 2024 पासून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टल मार्फत करण्यात येत आहे। माहे जानेवारी व फेब्रुवारी 2025 या 2 महिन्याचे अर्थसहाय्य वितरण डीबीटी पोर्टलद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून या 2 महिन्याचे पैसे थेट डीबीटी मार्फत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यासाठी या ठिकाणी बघा एकूण संख्या 28/1/2025 पर्यंत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थी एकूण 29,77,250 एवढी आहे। एवढी संख्या आधार व्हॅलिडेट झालेली आहे। आता यामध्ये आधार व्हॅलिडेट झालेली जी एकूण संख्या आहे 29,77,250 पैकी 19,74,085 इतकी आहे। जानेवारी व फेब्रुवारी 2025 2 महिन्याचे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे केवळ डीबीटी पोर्टल आधार व्हॅलिडेट झालेल्या लाभार्थ्यांनाच करण्यात येत आहे। ज्यांचे डीबीटी ॲक्टिव्ह झालेले नाहीत किंवा आधार लिंक केलेले नाहीत अशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती ही रक्कम येणार नाही। यामध्ये बघा संजय गांधी निराधार अनुदानाचे लाभार्थी 9,35,297, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थी 10,38,788 आणि एकूण जी संख्या आहे 19,74,085 लाभार्थ्यांची जी काही पेमेंट आहे जानेवारी व फेब्रुवारी महिन्याची या 2 महिन्याची अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे थेट बँक खात्यात जमा करण्यासाठी 610 कोटी रुपये एवढा निधी या ठिकाणी आवश्यकता आहे आणि हा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यासाठी पाठवण्यात आलेला आहे। लवकरच पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत। जर तुम्ही डीबीटी ॲक्टिव्ह केला नसेल किंवा डीबीटीला लिंक केला नसेल तर लवकरात लवकर ज्या ठिकाणी ज्या बँकेमध्ये तुमचं खातं आहे त्या बँकेमध्ये जा आणि आधार लिंक करून घ्या। डीबीटी ॲक्टिव्ह करायला सांगा। हे पैसे कन्फर्म तुमच्या खात्यामध्ये येतील। धन्यवाद। पुन्हा भेटूया। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।